होय, आजकाल आमच्या घरातला हौद खुला केल्याची घटना आजकाल अशीच लय नावाजली जातीया। तेव्हा पेशव्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी हौद बांधलं होतं पुण्यात, पण त्या पाण्याला महारामांगानं शिवायची परवानगी नव्हती। हा ना, अशात उन्हाळा जीव काढायचा। अशाच भरूना 4 आया बहिणी आपल्या पोटच्या पोरांना घेऊन अन्नासाठी नाही तर पाण्यासाठी वनवन फिरत होत्या। पाणी वाढ माय पाणी, पाणी वाढ माय पाणी। या आया बहिणी पाण्यासाठी तडफडत होत्या आणि आतून चप्पल फेकली गेली। चला चालत्या बा, पाणी मागतायत। स्वतःची सावली कुठे पडते बघतायत का? हा, या बायांच्या डोळ्यातलं बी पाणी आटलं होतं। त्यांचा एकच घोष, माझ्या बापा 8 दिवस झालं तोंडात पाणी नाही। पाणी पाजायला हवं तेवढं मार, पोरमरा टेकले बा। बाजून शेठजी चाललं होतं। शेठजी त्या बायांना घरी घेऊन आलं। मी त्यांना पाणी पाजलं, जेवाया घातलं। त्या बाया गेल्या। शेठजी म्हण, सावित्री, पाण्यासाठी माणूस किती लाचार होतो बघ। जी, आपल्या घरात पाणी हाय म्हणून आपल्या ध्यानात येत नाही बघा। अरे पण माणसाला पाणी माग करणारी माणसं नवत, निसर्गानं दिलेलं पाणी हिसकावून घेणारे कोण महाभाग? हे आपण या लोकांसाठी पाण्याची काहीतरी व्यवस्था करायला हवी। आपल्या घरात पाण्याचा हौद आणि आपण या काय चर्चा करत बसलोय हे आमच्या ध्यानात आलं आणि आमच्या घरातला पाण्याचा हौद समद्यांसाठी खुला केला। काही वर्षामागे सरकारनं आमच्या घराचं स्मारक केलं। लई बरं वाटतं समद्यांना। पण बायांचं पाणी किंवा तोडलं सरकारनं, लई लागतं बघा माझ्या जीवाला। आता लोक माग लागायला लागले का आपण आपल्या समाजाची स्थापना करायला पाहिजे। आता आमच्या मनानं घेतलं मग ते काम होणारच, विचार कृतीत येणारच। बैठका सुरू झाल्या, विचार पक्का झाला आणि 24 सप्टेंबर 1873 ला सत्यशोधक समाजाची स्थापना झाली बी। समाजाचं म्हणणं एकच, समधी एकाच ईश्वराची लेकरं आहेत। मग त्या ईश्वराची भक्ती कराया हे मंदी दलाल कशा पाहिजे? माणूस जातीनं नाही तर गुणानं श्रेष्ठ होतो। समाजानं सत्याचा शोधच नाही तर धोसरा काढायचं ठरविलं। शेठजी ईश्वराला निर्माण करणारा म्हणून निर्मिक म्हणायचं। त्या निर्मिकाचं पितृत्व आणि मनुष्याचं बंधुत्व आम्ही पक्क मानलं होतं मनातनं, आणि म्हणूनच कंच्या बी जातीच्या माणसाला सत्यशोधक समाजात याया बंदी नव्हती। समाजानं आनाभाका घेऊन आणि भज्जी नाकारून लगीन लावायची रीत सुरू करायचं ठरवलं। पैका उगा नाही खर्चायचा असं बी ठरवलं। वय आज बी तुम्ही असं लगीन व्हायावं असं नुसतं म्हणता, परतवा आम्ही तशी लग्न लावली। सकुबाई तशी शेठजींच्या लांबच्या नात्यातली, खरी तिची न माझीच जवळीक। तिचा लोक आमच्या मुशीच्या दुकानात कामाला होता, इदूर होता। शेठजींनी शिकायला लावलं, शिकत होता। एक दिवस तिनं सांजला उलकायला आली तेव्हा सांजळला सकुबाई माझ्याकडे आली। काय ग, तुमच्या संग बोलायचं आहे। पर काय? लेखाचं लगीन करावं म्हणते। पोरगी बघितली? वय ज्या काय, आणि त्याचं काम बी ठीक चाललं या। पर लग्नाला पैका कुठून आणू? 1-2 क्षण मी विचार केला, म्हणलं आम्ही बघतो काय ते। मी शेठजीं संग बोलले आणि शेठजी समाजातल्या माणसांसंग, आणि ठरलं सत्यशोधक समाजाच्या पद्धतीप्रमाणे हे लगीन लावायचं। ते त्या मायलेकरांनी बी मानलं। अव एकच उत्साह समधीकडं, हे होणे नाही, होणे नाही। विरुद्ध आवाज कडकडायला लागलं। अहो देवा, ब्राह्मणा समक्ष लग्न लागले नाही तर केवढे अमंगल, अहो केवढे अमंगल। धर्म बुडवायला निघालेत हे कुलक्षणी लोक। हे असे लग्न लागलेले चालणार नाही। त्या धर्म सांभाळणाऱ्यांनी पोरीच्या घरी भडकिवलं। पुरीचा बाप बितकला हो, पण नवऱ्या मुलाच्या आई सकुबाई मातूर पक्की होती मनातनं। ती काय कुणाला बदना। कुणी काय मला सांगू नका। यो माझा आणि माझ्या लेकाचाच नाही तर सत्यशोधक समाजाचा प्रश्न आहे। हे लगीन बनणार बनणार म्हणजे बनणारच। कोण मायेचा पुतळी ते लगीन तर बघते। तिला आवाज फुटला की अहो समध्या पुण्यात चर्चा लई पळापळ झाली, लपाछपी झाली। आणि 25 डिसेंबर 1873 ला सत्यशोधक समाजातलं पहिलं लगीन लागलं। हाती यश आलं। पर आजवर ते यश मोहरनं नेता तुम्ही गो ठेवलं का काय असं वाटतं। सत्यशोधक समाजाच्या कामासंग बाकी कामं चाललीच होती। शूद्राती शूद्रांच्या मुलांसाठी आम्ही बोर्डिंग खोललं होतं।
शिक्षणासाठी ही पोरं तिथं राहत. फार नाही 25-30 पोरच होती. श्रीमंता घरची पोरं पैका द्यायची, गरीब पोरं नाही द्यायची पैका. काकू जेवण जेवण. काकू आंघोळीचं पाणी. काकू चहा. काकू याचं उत्तर सांगा ना. काकू गुंडी तुटली लावून द्या ना. काकू गोष्ट वाचून दाखव ना. काकू शाई सांडली माझी. काकू 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 काकू. या मुलांचं करताना मला जीव थकण्याहून उत्साहच वाटायचा. यशवंताला हे बरं असायचं. यांची भांडणं सोडवणं म्हणजे मला मौजच असायची. 1877 मध्ये मातूर अशी काम का मांडतोस मोर, असं निर्मिकाला म्हणावं वाटायचं. अहो लई मोठा दुष्काळ पडला होता. सावित्री, माणसांचा हाल बघवत नाहीत ग. शेटजींच्या डोळ्याच्या कडावा लावल्या. 100 वर्षात असा दुष्काळ झाला नाही. लोखंडे बी त्यांच्या संग होत. अगं वस्तीत अन्ना विना 8-10 जण सुकून मेली. एका जन्मदात्रीने तर स्वतः इश खाल्लं, लेकाला घातलं आणि गेली वर बिचारी. या डोळ्यांनी मी ती प्रेत बघितली. काय करील, खाया नाही दाना आणि तोंड वल करा बी नाही पाणी. वय आजवर कोणी मोलमजुरी करून पोटाची आखीज होत होतो. अरे कोणी चोरी करून पोट भरत होतं. पर आता अन्नही नाही आणि पाणी नाही म्हणून पोरं मारायला निघाल्यात आया. ह्या गरिबांच्या पोरांसाठी काहीतरी कराय हवं. होय, या पोरांना जेवण द्यायचं ठरवून टाकू. मोरचं मोर बघू. होय, ह्या गरिबांचा हाल बघवत नाहीत. आणि धनकवडीला कॅम्प उघडला. कामाची सगळी व्यवस्था माझ्याकडे होती. म्या बरोबर काही बाया आणि बोर्डिंगातली पोरं घेतली होती. खर्च आम्ही रामशेठ उदवणे आणि डॉक्टर शिवाप्पा यांनी मिळून केला होता. एका पोराला एकच भाकरी मिळल. भाकर पोरांनी हितच बसून खाया हवी. हा होय, पोरांनी भाकरी बाहेर नेल्या तर त्या कोणी पळवत्याले भ्या असायचं. एवढा मोठा पसारा, चुली पेटवलेल्या, त्या कामाकडं बघण्याहून हे नियम सांगणं जीवावं यायचं. पर आपण कुणाला पुरणार हो. आमच्या घरात आलेला पाहुणा माणूस कधी बी जेवल्या बिगर गेला नाही. ह्यो राबता असायचा. आणि आज डोळ्यातली आसवं डोळ्याबाहेर पडू नयेत ह्याची काळजी घेऊन जेवण देणं चाललं होतं. रोज 2000 पोरं जेवत होती. पण त्या समाधान मिळण्याहून दुःखच जास्त होतं. माझ्या हाती एवढा पैका का नाही का मी समद्या गरिबांना खायला घालन. असं निर्मिकाला इच्चारून थकली. हवा आजचा विचार करताना आठवतो तवाचा न्हाव्यांचा संप. पर तवा संप झाला वेगळ्याच कामासाठी. आश्रम खोलला म्हणून तरुण पोरींचं मुंडन करणं थांबलं नव्हतं. या विधवा पोरींचं मुंडन थांबविणार तरी कसं. लोखंड्यांनी तवा लई काम केलं. संप त्यांनीच घडवून आणला. अहो पर हे समदन हवी का एकाच कारखान्यात कामाला होतं. सभा घेणं सोपं काम नव्हतं. अहो मी बी काही न्हाव्यांसंग बोलली होती. हे बघा, तुम्ही बाया माणसांचं केस भाद्रवणं थांबवाया हवं. मग खाया कोण, तू घालशील? होय घालीन की. आता कुणाला घालशील? जे असल ते समधी मिळून खाऊ. पर तुम्ही बाया माणसांचं केस भाद्रवणं थांबवायच हवं. वा, आता म्या नाही कापलं तर त्यो कापल, त्यानं नाही कापलं तर ह्यो कापल. होय, म्हणूनच समध्यान हव्यांनी वस्त्रा खाली ठेवाय हवा. पुण्याच्या आणि मुंबईच्याच न्हाव्यांनी नाही तर गावोगावीच्या न्हाव्यांनी बी. ज्या पोरीची केस भादरता तिला वाटतंय व्हय सवताचे केस भादरावे म्हणून. आता समाजाला वाटतंय ते तिला करावं लागतंय. समाजाची रीतच आहे ती. कंच्या समाजाची कुणी ठरवली? कंच्या शास्त्रात लिवलंय केस भाद्रा माझ्या भावांना या बहिणींचं बोडक्या करा. त्यांना इधवा मेली तर जाळण्याआधी तिला बोडकी करा असं कंच्या शास्त्रात लिवलंय. वाचणार सांगत्यात लिवलंय म्हणून. अरे मग तुम्ही वाचा. तुम्हाला वाचता येईना म्हणून नको ते का करता. अरे ज्या पोरींची केस भादरता त्यांचे बाप भाऊ सासर करत्याल त्यांना सवताच्या हातानं बोडक्या करत्याल. समजा ना बघ, तू म्हणतेस ते पटतय बी जीवाला. हात थर कापतोय. हा, आणि मुंबईच नाही तर जुन्नर वाई गंगथडीहून हजारोनी नावी जमलं तो मुंबई सभेला. समद्यांनी वस्तारा खाली ठेवला. स्वतःच पोट जाळलं का तर माझ्या आया बहिणींची इटंबना थांबायच हवी. जी नाही माझ्या जातीपातीची धर्माची
हा परिचार पटला की समधी अंतर कशी दूर होत्यात नव. दोबा कृष्णाजी नावाचा म्हातारा न्हावी तेव्हा सभेच्या अध्यक्षस्थानी होता. आणि इच्छार पटल्या म्हणून बाबाजी मोरे नावाच्या नाव्यानं चौथाचा निबंध वाचला सभ मोर. आपल्या आया बहिणींचे केस भादरायचे नाहीत हे तर ठरलंच, पर त्यांच्या घरातल्या पुरुष माणसांचं बी केस कापायचे नाहीत हे बी ठरलं. ही होती जातपात स्त्री पुरुष नाती वलांडून जनतेला घातलेली साथ. जागवा. अरे आज बी बाईचा विचार करायचा म्हटला का पुरुष लटपटतोय, परतावा हे समज न्हावी नाही लटपटलं. अव चौथाचं पोट जाळून बाईचा हक्क मागणाराच हायकांचा पुरुष. अरे जाग झालू समजणार शूद्र बी बाईचा विचार करत नाही जो तवा केला गेला. अरे कुणी शिकत का नाही यातून काही. शिकायला हवं समद्यांनी नेहमीच डोळं उघडं ठेवून. वय म्या मातुरला काय शिकले शेठजींच्याकडनं. शेठजींना पुणे म्युनिसिपल कमिटीचा सभासद म्हणून निवडलं. त्या रात्री शेठजी घरला आलं. म्या मुद्दामच म्हणलं अभिनंदन शेठजी. कशाबद्दल? आता काय तुम्ही पालिकेत बसणार म्हण. आज काय चेष्टा करायचा विचार आहे. वय चला आधी जेवाय वाडा. आता काय सरकारनं नेमलं आमच्या शेठजींना. म्हणूनच काही उपयोग नाही. सरकारी नेमणूक म्हणजे काम करता येणार नाही. अव पर हाय त्या कामाला उपयोग होईलच की ह्याचा. असं कसं होईल? म्या काय तिथे एकलाच आहे वय. बर मी तर म्हणन का आता माझं शेठजी. कोण झालं? कुणी बी नाही. म्या काय तिथे एकलाच आहे वय. अगं म्या तिथे सभासद होतोय कारण तिथे ठाम मत मानणारा कोणीतरी असाय हवं म्हणून. त्या तिच्याशी असं काय घडलंय? बर मी तर म्हणन का आता माझं शेठजी. कोण झालं? कुणी बी नाही. त्या तिच्याशी असं काय घडलं? हसत होती हळूच. पर शेठजींचं डोकं त्या खुर्चीचा उपयोग नाही तेव्हा काय करायचं इकडं चाललं होतं. पालिकेची सभा झाली का घरला तनतन ठरलेलीच असायची. जुनी मंडई पाडून नवी मंडई बांधायचं म्हणतात. त्याला गव्हर्नर रेच नाव द्यायचं म्हणतात म्हणून हे गोरे खुश. आणि आपल्या माणसांना काय कळतंय? दगडीच्या मातीत ही माणसं लाखो रुपये खर्च करतात, पण तेच पैसे सक्तीचं शिक्षण देण्यासाठी का नाही वापरत? अरे शूद्र शूद्रांना शिक्षण देणं या मोठ्यांना परवडायचं नाही ना. ते शिकलं तर तरच मोठ्यांनाच होईल. एकदा का चिडचिड झाली का म्या गप ऐकायची. एक समाजाची बैठक चालली होती. शेठजी म्या आणि समाजातली काही माणसं येणारा महिन्याचा आराखडा तयार करत होतो. तर पालिकेतून एक माणूस आला संमती पत्रक घेऊन. सभा न घेता परिपत्रक पाठवलंय. कशासाठी? अहो तवाचा हिंदुस्थानचा व्हॉइस रॉय लॉर्ड लिटन पुण्याला भेटायला येणार आहेत. तेव्हा सर सुशोभीकरणासाठी 1000 रुपये खर्च करण्यात यावेत म्हणून त्यावर सही हवी होती. शेठजीने ते पत्रक वाचलं आणि त्यांचा संताप डोक्यातच गेला. अरे काय चाललंय काय? ह्या गरीब देशात शहराला शोभा आणण्यासाठी एवढा खर्च? अहो नाही म्हणून सही करा आणि आपण आपल्या कामाला लागू. चला. पर हे चांगलं आहे वय? हे कुणाचा पैका आहे? आता जे आपल्या हातात नाही त्यासाठी किती चिडचिड करावी माणसानं. असं म्या म्हणलं, पर ते त्यातनं बाहेर नाही पडायचं. अव कामाचा विचार वेगळा ना आपल्या सावताचा विचार वेगळा. हे त्यांना नाही जमलं नव. तसं आम्हाला जमलंच नसतं. आमचा श्वास कामावून वेगळं काढणं शक्यच नव्हतं. आजची अंगाला न लावून घ्यायची रीत तेव्हा आमच्यात नव्हती. अहो आजकाल माणसं कार्यकर्ती नसत्यात, पुढारी असतात. आवाज काम करणं हे त्यात मोठेपणा मिळावून नसतं, नुसत्या कामासाठी नसतं. अव ड्यूक ऑफ कॅनॉट भारतात आलतं. महाराणी व्हिक्टोरियाचं चिरंजीव हरिरावजी चिपळूणकरांनी मेजवानी ठेवली होती. समद्यांना लई उत्साह होता मेजवानीला जायचा. शेठजींना बी आमंत्रण होतच. शेठजी मला घरात म्हणतात कसं, म्या जाणार आहे मेजवानीला, पर साध्या यशात. काय लई भारी कापड घालताय तवा म्हणत्या साध्या यशात जाणार म्हणून. अगं साध्या यशात म्हणजे शेतकऱ्याच्या यशात. हा देश शेती प्रधान आहे. तवा इथला खरा शेतकरी कसा असतो हे त्यांना समजाय ना ग. आणि डोक्यावर पटका बांधून अंगावर कांबळे टाकून गेलं की होते.
मी त्यांची वाट बघत बसले. म्हणलं आता तिथं काय तनातनी करून आले तर, आणि शेठजी घरला आलं ते 4-2 माणसं संगती घेऊनच. तात्या, तुम्हाला अडवलं म्हणे या कपड्यांमुळे. हो, पण छान झालं तुम्ही स्पष्ट बोललात ते. हो ना, म्हणजे तुम्ही इंग्रजीत बोलायला सुरुवात केली आणि राणीचे चिरंजीव चक्रावलेत. पण ऐकत राहिले सर्व. आता इथली सामाजिक परिस्थिती, शेतकऱ्यांचे प्रश्न थेट राणीच्या कानापर्यंत पोहोचतील नक्कीच. समधी खुश होती. शेठजी बी हसत होत. मी आत होती कामात, पर कान मात्र बाहेर होत. इकडे यशवंताचं शिक्षण चाललं होतं. एक दिवस तो शाळेतनं घरी आला, तो काय बया रडतच. मी त्याला शांत करायला लागले तर म्हणतो, शाळा त्यांना रस्त्यात पोरं मला चिडवतात, भटाचं पोर माळ्यानं पळवलं म्हणतात. आज ना उद्या येवणार हे आम्ही धरूनच चाललो होतो. यशवंत म्हणत मी त्याला अजूनच जवळ घेतला. आई, मी तुझा ना तात्यांचाच आहे ना व? अरे तुला काय वाटतं? तुमचंच आहे वाटतं. अरे मग झालं तर. पर ती पोरं का चिडवतात? म्हणतात इदवा बामणीला झालाय तू. आता कसं समजावं या पोराला. उरात कालवा कालव झालती. म्हटलं यशवंत, हे बघ तुझं तात्या, मी आणि समाजाची मी माणसं. कुणाचा ते सांग. अरे तू माझाच र. जन्माला ठरणारी जातपात न मानणाऱ्या आई बापाचा. अरे 9 महिने मी नाही तुला पोटात वाढीला, पण म्हणून तू काय माझा नाही. अरे 9 महिने पोटात वाढून जन्माला घातला हे सार्थक मानणारा आयांचा काळ बदलायच हवं की. तुला वाढवणार तुझा आई बाप. ही तर तुझं तात्या साऱ्या दीनदलितांचं बाप पण घेते, मला आई पण देते. ठावं नाही मला माहिती कुणा कुणाची आई आहे ते, पण उरातला आई पण घेऊन का मला मोहर जाती हे खरं आहे. यशवंता तुला खरं सांगते, सत्य सोडून आम्ही दोघं कधी बी काय बी बोललो नाही. तुझ्या जन्मदात्रीला आम्ही घरात घेतला ते तिचं आईबाप म्हणून, आणि तुझं बी आईबाप आम्हीच. ठावं नाही आम्ही तुला आईबाप म्हणून काय देणार आहे ते, पण शेठजीने जन्माला घातलेल्या कामाचं बाप पण उद्या आमच्या मागं तुलाच घ्यायचंय. धाड धाड बोलून मी गप झाली. शेठजी कवा आलं ते कळलंच नाही, आणि त्यांच्या यशवंता या हाकनं आई, तात्या आलं असं म्हणत तो धावत बाहेर गेला. त्यानंतर यशवंता कधी बी हिरमुसला नाही. स्वतःच्या जन्माचा प्रश्न त्याला पडला नाही. आताच्या शेठजींची धावपळ लईच वाढली होती. अव वयाच्या मनानं धावपळ जरा कमी कर. मी आपली बायको सारखं रीतीनं म्हणायची. हेच मी तुम्हालाही म्हणू शकतो. आणि मी गडबडीत हाक मारली तर तुम्ही जेवत्या पानावर न उठायचं तरी बंद करा. वय वय, तुम्ही उगाच हाक मारायला लागलं करीन की बंद. अशी बोलणी सुरू झाली तेव्हा एकदा मी म्हणलं, हवं झालं आता वय. वयाचं न कामाचं काय ना आता सावित्री, वय तर वाढणारच, म्हणून काम म्हातारी होत नसत्यात. अहो पण माझं कामाबद्दल काय बी म्हणणं नाही. म्या म्हणते आपण धडधाकट आहे तर यशवंताचं लगीन करून टाकावं. हा, आणि माझं म्हणणं त्यांनी उचलून धरलं. यशवंताला साजेशी पोरगी शोधायला सुरुवात केली. एक दिवस काळजीत पडलेलं शेठजी म्या घरात एकलीच आहे बघून म्हणायला लागलं, सावित्री मला समजेना काय करावं ते. कशाचं? अगं यशवंताच्या लग्नाचं. का काय झालं? अगं माळी समाजातलं कोणी बी पोरगी द्या तयार नाही, आणि दुसऱ्या समाजातली पोरगी मिळणार आहे. अगं बामण बाईच्या पोटी जन्माला आला म्हणून कोणी बामण पोरगी देणार आहे वय? अहो असं कसं म्हणता? आजवर एवढ्या माणसांसाठी, तळागाळातल्या लोकांसाठी तुम्ही काम केलंय, तेव्हा पोरगी मिळेलच, मला विश्वास आहे. हो कसला विश्वास म्हणायचा? ह्यो माझ्या शेठजींच्या कामावरचा विश्वास म्हणायचा. लई दिसानं शेठजी मोकळेपणानं हसलं आणि माझं म्हणणं खरं ठरलं. ज्ञानोबा ससान्यांनी त्यांची लेक आमच्या यशवंताला द्यायचं ठरवलं. लगीन ठरलं खरं, पर ससाना लोकांनी लई भंडावून सोडलं. शेठजींचं चुलतं भाईबंद त्यांच्या घरी गेलं. बामण बाईच्या पोराला पोरगी द्यायची नाही. हे लगीन ठरलं तर ससाना जगणं मुश्किल होईल. लई सहन केलं आमच्या व्यायानं, पर लगीन लागलं. सत्यशोधक समाजाच्या पद्धतीप्रमाणे लगीन लावून राधा घरात आली. लगोलग तिची शाळा बी सुरू झाली.
शेठजींचा लई जीव होता राधावर. राधाला बघून मला माझं सुरुवातीचं दिस आठवायचं, माझा अवखळ खेळणं आठवायचं. यशवंता न राधाचं बोलणं कानावरनं गेलं का हसू यायचं. सावित्री, राधला बघून मला तू घरात आली तवाच दिस आठवत्यात. शेठजींच्या वाक्यानं मी अवाकच झाले. कुठवर चाललो रस्ता साथीनं. आता रस्ता एक धरला तर चाले ना ग. तसं नव, पण म्या नेहमीची वाट सोडलीस आणि तू बी ते मानलंस. आता त्यात काय विशेष झालं? विशेष नाही ग, पर समजा आठवतंय बघ. आणि समाजानं आखून दिलेलं नाही जगलं म्हणून तसं काय बी बिघडलं नाही हे बी जाणवतं. होय, हे समद म्या तुमच्या संग जगले म्हणून शिकले. पर शिकायची इच्छा आणि तयारी बी लागती या मनाची. हा, आज बायकोसाठी लईच वेळ आहे म्हणायचा. सावित्री, तू नसती माझ्या संग तर ही वाट इतक्या सहज नसती ग चालता आली. आता मनापासून जे वाटलं ते जगणं म्हणजे म्या काय केलं असं विशेष. जाऊ दे, तू हाय म्हणून म्या हाय. आणि तुम्ही हाय म्हणून म्या. याला साथीने जगणं म्हणतात. आम्ही बोलत होतो ना, राधा धावत आली, काय बाई समजणं म्हणून. मला वाचून बी काय समजत नाही आत्या. आता दोघ बी हितच, कुणाला विचारू बाया. तिच्या मनाचा गोंधळ झाला. विचार जर यशवंताला. आणि लाजून ती पळाली बी. आता कसं समाजाला मान्य नसणाऱ्या पद्धतीप्रमाणे आमचं जगणं नीट सुरू झालं होतं. एका दुपारी समाजाची बैठक झाली. समधी माणसं घरला गेली. डॉक्टर घोले आणि ससाने शेठजीं संग बोलत होतो. आणि शेठजींना पक्षघाताचा झटका आला. शरीराची उजवी बाजू लुळी पडली. मी आता लईच बावरून गेली. यशवंता, राधा बी गोंधळून गेली. डॉक्टर घोल्यांनी लघुलग औषधं सुरू केली. रात्री शेठजींना झोप लागली, मातून माझा डोळा लागना. डॉक्टर घोले आणि ससाने सांगत होतं, काळजी करण्यासारखं नाहीये, म्हणजे औषधं चालू आहेत, सगळं नीट होईल काकू. तुम्ही झोपा ना. पर कसं व झोपावं. माझं धडधाकट शेठजी असं पडणार, कसं रमावं त्यांचं मन. आताशा लिखाण चालू आहे, ते कसं जमणार? अन कामाशिवाय शेठजी जगणार तरी कसं? मरणाचं जगणं त्यांना जगावं लागू नये म्हणून मी त्या निर्मिकाला साथ घालत होते. निर्मिका, सांभाळ रे यांना. त्यांचं औषध पाणी नीट चालू होतं. थोडं दिस गेलं आणि त्यांचा उजवा हात चालना म्हणून ते लईच कातावलं. आणि त्यांनी ठरवलं डाव्या हाताने लिवाय सुरुवात करायची. अव, पर म्या म्हणते, म्या लिवीन, तुम्ही सांगा. तुला का काम नाहीत? तू तुझं काम चालू ठेव. म्या लिवतो माझं मी. आणि त्यांनी तशा अवस्थेत अर्धवट राहिलेलं सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक लिहून पुरं केलं. बाई माणसाची थोरवी स्पष्ट करणारं हे पुस्तक आपण जायच्या आधी पुरं व्हावं असा त्यांना ध्यास लागला होता जणू. थोडं दिस गेलं आणि शेठजी मला अचानकच म्हणायला लागलं, आजवर जे कमावलं ते कामातच घालिवलं. कधी मधी माझ्या माग तुमची चिंता लागून राहते मनाला. आणि पोटात धस झालं. बघू उद्याच उद्या. मृत्यूपत्र करून ठेवायाच हवं. अव सावित्री, आजवर आपण सत्याला सामोरे गेलो. मृत्यू हे ढळढळी सत्य नाकारून नाही चालायचं. वय पर मृत्यूच्या कल्पनेनं माझा जीव कावरा बावरा झालता. अव पर नाही, फार पैसा नसल माग, पर यो वाडा हे काम मोर चालाया हवं. त्याचबरोबर माझं चुलतं सगळं सोयर गणगोताचं भाईबंद यशवंताला सुखानं नाही जगू द्यायचं. तवा मृत्यूपत्र करायच हवं. यवार म्हणून स्वीकाराया हवं. त्यात भावना अडकून नाही जमायचं. मृत्यूपत्र तयार झालं. त्यावर सह्या होऊन ते सीलबंद बी झालं. आम्हा उभयतांचे पश्चात आमचा मुलगा यशवंत
आमचे स्थावर जंगम व इतर सर्व मालमिळकतीचा मालक असून तो जाणता व सज्ञान झालेवर त्याजला केवळ तशी वहिवाट व मालकी करून त्याने आपले वंश परंपरेने सुखरूप उपभोग घेऊन मालकी करावी. त्याचे मुख्य कारण हेच की चिरंजीव यशवंताने ईश्वर प्रित्यर्थ सर्वतोपरी आपले गांजलेले दीनदुबळ्या शूद्रातिशूद्र बांधवांस त्यांचे मानवी अधिकाराचे हक्क समजावून देऊन त्यांची धूर्त ठग मानवद्रोही आर्यभट ब्राह्मणाचे कचाट्यापासून सुटका करण्याचे कामी आपले आयुष्य आपले सर्वस्व खर्ची घालून चिरंजीव यशवंताने जन्माचे सार्थक करून घ्यावे. आम्हा उभयतांचे मृत्यूनंतर आम्हा उभयतांविषयीचे सर्व विधी सत्य समाजोक्त करावयास फक्त चिरंजीव यशवंतास मात्र अधिकार आहे. आतून मातूर म्हणत होता, मृत्यूला असं सामोरं जायचं धैर्य शेठजी माझ्यात तरी तुम्हीच दिलं. मृत्यूला असं सामोरं जायचं धैर्य शेठजी माझ्यात तरी तुम्हीच दिलं. सत्यशोधक समाजाच्या पद्धतीप्रमाणे विधी कायद्यानं मान्य झालं आणि शेठजी जणू शांत झालं. आता शेठजींना हंतरुणातून उठवणं अशी परिस्थिती आली. ते हंतरुणात पडून होतं. त्यांना ते सहन होत नव्हतं. माणसं सारखी भेटा येत होती. ताराबाई शिंदे आल्या, पंडिता रमाबाई आल्या, म्हणाल्या ज्योतिबा जन्माला येतील, सावित्री जन्माला येईल, पण दोघांच्या कामाची साथ केवळ आदर्श आहे. लोकहितवादी आलं. आजवर झालेल्या चर्चा गेलेल्या संध्याकाळी त्यांना आठवत असणार. तावातावानं बोलणारं त्यांचं फुलं आज निस्त हसत होतं. त्यांना भगवना ते निघून गेलं. वाळवेकर दूर कोपऱ्यात बसून होतं. सत्यशोधक समाजाची माणसं गावागावाहून आलती. मला तर काय बी कळत नव्हतं. यशवंता, राधा, कावरी बावरी इकडून तिकडं फिरत होती. म्या मातूर त्यांच्या जवळ बसून होते. तिथून उठवना काय घडणार आहे मनाची चलबिचल चालली होती आणि त्यांना बोलावंसं वाटत होतं. म्या म्हणलं, बोला बोला, काय बोलायचं ते. समद्या बसलेल्या लोकांवरनं नजर फिरवली आणि बोलायला लागलं, सावकाश. आता माझा शेवट जवळ आला आहे. माझ्या शेवटच्या वेळी तुम्हा सर्वांचं दर्शन झालं आणि तुम्ही सर्व मी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचं काम पुढे चालवित आहात हे पाहून मला मृत्यू येतोय. म्हणून मी आनंदानं त्याच्या स्वाधीन होतोय. शूद्रातिशूद्रांना वर काढून त्यांची उन्नती करणं आता तुमच्या प्रयत्नांवर अवलंबून आहे. मला माझ्या आयुष्यात जे करावंसं वाटलं ते करायचा मी प्रयत्न केला आहे. त्या थोड्या यशानं माझं समाधान झालेलं नाही. ते काम तुम्ही पुरं करायला हवं. तुमच्या कामात अनेक विघ्न येतील, अडथळे येतील, पर सत्यावर पूर्ण विश्वास ठेवा. डळमळू नका, म्हणजे तो निर्मिक तुम्हाला खात्रीनं यश देईल. जगाच्या रहाट गाडग्याप्रमाणे मी गेलो म्हणून शोक करू नका. जगातली ती एक घटना आहे, पर चालू काळाशी झगडणं आपलं काम आहे. माणसं रडायला लागली. मी आसव थांबू शकत नव्हते. तात्या 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 माणसं उसस टाकत होती. गजानन आमचा पुतण्या, त्याच्या वह्यांचा लय जीव माझ्या पाशी आला आणि तोंड खूप सुंदर रडायला लागला. म्या गजाननाला शांत केलं. आतल्या खोलीत यशवंता भिरभिरा झाला असल. त्याला समजाय जाया हवं म्हणून म्या उठायला लागले आणि त्यांनी हात धरला. यशवंताला राधाला बोलव, एकमेकांना सांभाळा, काम सांभाळा. सावित्री, पोरं त्यांना बोलवना, समद्यांना खुना करून सांगायला लागले, रडू नका म्हणून. त्यांनीच खून केली अखंड म्हणा.
निर्मिके निर्मिले मानव पवित्र, कमी जास्त सूत्र बुद्धीमध्ये, पिढी जाता बुद्धी नाही सर्वांमध्ये, शोध करा आधी पुरतेपणी. अखंड चालू होता न इकडं यात्रा संपली. समदा हल्ल कल्लोळ झाला. यशवंता, राधा, गजानन एकमेकांना बिलगून त्यांच्याकडे बघत होती. ज्या देहातनं जीव आता गेलता. डॉक्टर घोले आलं. त्यांना कुणी बोलवाया गेलं होतं. परड ऐकून ते आत शिरलं, तेच हंबरडा फोडत. त्यांच्या महायात्रेची तयारी सुरू झाली. सुन्न झालत मन. उद्या काय होणार आहे समजत नव्हतं. त्यांना न्यायची वेळ झाली आणि बाबा भाऊजीनं महात्मा भाऊजी मंदी आडवा आलं. ज्योतिबा आमचा भाऊ बंद होत, तेव्हा त्यांच्या शवाला खांदा आम्ही देणार. तसं चालणार नाही. तात्यांनी तसं न होऊ देण्याबद्दल बजावलंय. डॉक्टर घोले शांतपणानं म्हणाल. असं कसं? खांदा आम्ही देणार, टिटवा आम्ही धरणार, अग्नी आम्ही देणार. यशवंत आमचा नाही तेव्हा रीतीनं तो टिटवा धरू शकत नाही, अग्नी देऊ शकत नाही. तुम्ही वाकड्यात शिरू नका. मला पोलिसांना बोलवावं लागेल. तात्यांच्या इच्छेविरुद्ध आम्ही काहीही घडू देणार नाही. डॉक्टर बोलत होत अन कधी नाही ते माझा संताप झालता. ठीक आहे, तर मग गजानाला देऊ द्या अग्नी. भाऊची बी बोलतच होत अन माझं उरातून फुटत होता. हवं रक्ताची नाती शिकवणाऱ्या या माणसांनी आजवर काय दिलं रक्त म्हणून. गजाननी एवढासा, त्याच्या मनावर काही परिणाम होईल याचा काही विचार. एक क्षण विचार केला. त्यांच्या पायाला मनातनं स्पर्श केला. मला शक्ती द्या. आमच्या कुळाच्या माणसाच्या शवाला आम्ही कुणाला बी हात नाही लावू देणार. हा थांबा, मी हाय जित्ती. आता कशी कुवाला रीत भात. एवढंच म्हणलं ना ताड ताड चालत त्यांच्या पाशी आले. पाया पडले अन मोहरा होऊन टिटवा उचललं. यशवंता, गजानन, राधा दावत माझ्या जवळ आलं. माझ्या संग चालायला लागलं. जय सत्य, आदि सत्य, जय सत्य, आदि सत्य, जय सत्य, आदि सत्य. पावलं मोर पडत होती आणि आतून मी त्यांच्या संग बोलत होते. शेठजी, शेठजी तुम्ही चाललात. तुमच्या संग जगले म्हणून तुम्हाला सोडा यायचं भाग्य मला लाभलं. हे न थरथरणारं हात आज तुमच्यामुळे घट झालं. हे हात हातात घेऊन रात रात समजावलं ते तुमच्या सावला. आता या हाताना खंबीरपणे सावराया हवं. सावरायाच हवं. शेठजी, आज बी तुम्ही दाराड दिसलेलं बुजगावनं आठवता. पण आता या हारांचा फुलांचा अर्थ लय बदलला की हो. आता माझं शेठजी माझ्यापासून जाणार कायमचं. शेठजी, शेठजी, शेठजी गेलं. सत्याला सामोरं शेठजीने एवढं माझ्यात कुठलं. पण मी यशवंताला समजवलं. तो शिकायला लागला. राधाचा अभ्यास बी सुरू झाला. मला मातूर कामात बी साऊ अशी हाक ऐकू यायची. 2 वर्षानंतर लोकहितवादी गेलं तेव्हा बी लई चुटपुट लागली जीवाला. आपला समाज सुधारण्यासाठी त्यांनी लई काम केलं आहे असं समाजाच्या अध्यक्षीय भाषणात मी बोलले बी. आता सत्यशोधक समाजाची कामं चालली होती. यशवंताचं शिक्षण संपत आलं होतं. डॉक्टर झाला होता तो.
आजवर आम्ही जे कमावलं ते कामातच घालवलं. मामा परमानंदाच्या धडपडीनं बडोद्याचं महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याकडनं महिन्याला पैक येत होतं, पर तरी बी खर्च भागत नव्हता. अनाशात 1897 प्लेगची साथ आली. पुन्हा वसाड पडायला लागलं. माणसं रानावनात धावली. आजूबाजूची पोरं मी गावोगावी लावली. अव अशा शूद्राती शूद्रांना कोण मदत करणार? मी यशवंताला बोलावून घेतलं. वस्ती वस्ती व काम सुरू केलं. समाजाची माणसं बी मदतीला होती. यशवंत उपचार करीत होता आणि प्लेग झालेल्या उपचाराला आणणं चाललं होतं. आई तू न गले धावपळ करू. यशवंता तू तुझं काम कर, उगा बडबड नका करू. हा आई प्लेगची साथ आहे, ऐक माझं. कामाची येळेला बाकी भान संपते यशवंता, संपयाच हवी. आई पर साथ फैलावती या. आता रोग्याला अन्न म्हणजे. यशवंता तू डॉक्टर झालास तेच काम कर. अरे रोग्याला बरं कर तुझं काम आहे, मला माझं काम करू दे. उगा बोलण्यात अडकवू नगस. आई अगं यशवंता तू ज्योतिबा सावित्रीचा पोरगा आहेस. काम करताना ते काम करावं की नाही याचा विचार त्यांच्या पोरानं करू नये. स्वतःला मरण आलं तरी इथं तू मला समजूतीयस. आई मी मरण, मी जातो वस्तीवर. पर तू न ग जाऊस. अरे मरण आज न उद्या यायचंच. माणसात भावना अडकी नवून कामात अडकीव. मग अशा वेळी तू माझ्या आधी गेलास तरी घट मनानं मी बघन. एवढंच बोलले आणि वस्तीवर धावले. यशवंताचं डोळं पाणावले असतील असा विचार मनात येस तो. 1-2 वर्षाचं पोरी वळताना दिसलं. उचललं त्याला, धावतच निघाले. परत इहुलाच्या जीवाची जगण्या मरण्याची धडपड चालू असताना त्याला दूर कशी ठेवणं, पोराशी कवटाळलं त्याला. म्हटलं मरण आलं पोराला तर ते तरी उभेत यावं. पोर गेलं आणि मला प्लेगची लागण झाली. यात्रा संपली. अव काम करताना मरण आलं हे भाग्यच म्हणायचं. पण हे सारं तुमच्याशी का बोलले? या पोरींच्या ओठी का आले? अव देहानं गेलेल्यांचा भूतकाळ हा इतिहास असतो. देहानं गेलेल्यांचा भूतकाळ हा इतिहास असतो. त्यांनी केलेलं काम माणसाला विश्वास देतो. त्यांनी केलेलं काम माणसाला विश्वास देतो. विचार माणसाला जाग येतो. इच्छार माणसाला जाग येतो. हेच पुन्हा पुन्हा सांगणं. हेच पुन्हा पुन्हा सांगणं. पर पुन्हा पुन्हा तेच तेच बोलू.